सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये काल आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय? स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज दॅट फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजी, इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी अँड इव्हॅल्युएशन. बरोबर, ते 3 फेज बघितले काल आपण. आज आपण पुढच्या पार्टमध्ये बरं देर इज अ रिस्क टेकिंग. कारण इनिशियली आपण जो एक एंटरप्रिनरचा अभ्यास केला त्यात आपण बघितलं होतं. So that risk taking is one of the important parameter for any business. So initially आपल्याला जेव्हा बिझनेस सुरू करायचा आपण ठरवत असतो, सो दॅट रिस्क आपल्याला घ्यायची असते कुठलाही बिझनेस. ऍक्च्युली देर इज रिस्क इन एव्हरीथिंग. बरं, कुठलं क्षेत्र असतं नाही रिस्क नाही त्याच्यामध्ये. बरं, सो व्हॉट इज दॅट रिस्क मॅनेजमेंट अँड व्हॉट आर द डिफरंट पॅरामीटर्स फॉर टेकिंग रिस्क. बरं, रिस्क घेताना कुठले कुठले पॅरामीटर्स असतात त्याचा आपण विचार करायचा आहे. सो दॅट रिस्क टेकिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर एनी बिझनेस. सो टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे रिस्क घ्यायची म्हणजे अगदी अशी जी होऊ शकत नाही अशी रिस्क नाही घ्यायची. आपण ज्या गोष्टी आपण करू शकतो, ज्या गोष्टी आपल्याला बाय प्रॅक्टिस अँड बाय टेकिंग सम एफर्ट्स, बरं, बाय टेकिंग सम स्मार्ट एफर्ट्स वी कॅन डू इट. दॅट टाईप ऑफ रिस्क आपल्याला घेता आली पाहिजे. सो व्हॉट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क? मग मला कॅल्क्युलेशन करून मला कशा प्रकारे रिस्क घ्यायची त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. सो दॅट कॅल्क्युलेटेड रिस्क इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन एनी बिझनेस. बरं, सो रिस्क मॅनेजमेंट प्लॅन इन बिझनेस. मग बिझनेसमध्ये अशा प्रकारची रिस्क कशा प्रकारे इम्पॉर्टंट असते. हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर एनी बिझनेस. आवाज येतो स्टुडंट माझा ना? हॅलो स्टुडंट्स, एम आय ऑडिबल? हॅलो स्टुडंट, आवाज येतो का माझा? हॅलो, ओके, थँक्यू. सो दॅट रिस्क टेकिंग, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आपल्याला कशासाठी? फॉर डेव्हलपिंग अवर गुड बिझनेस. आपला बिझनेस, आपलं जे स्टार्टअप सुरू केलं आपण, ते स्टार्टअप ग्रो करताना स्टार्टअप टू एक्सपांड इट ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट. बरं, मग ती कशा प्रकारे रिस्क मला प्लॅन करायची ते आपण बघू पुढे सुरुवातीला वन बाय वन. बरं, सो दॅट रिस्क टेकिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॅरामीटर फॉर एनी बिझनेस. So you study that what is that risk and what is that risk taking, how to take that calculated risk today in short. आज लवकर थोडं संपू, आज वीकेंड असल्यामुळे थोडंसं ड्यू टू सम अर्जन्सी आय कॅन कंटिन्यू फॉर मच टाइम. तर आपण थोडक्यात बघू आज काय रिस्क टेकिंग पॅरामीटर. बरं, आणि कॅल्क्युलेटेड रिस्क काय, हाऊ टू टेक अ calculated risk. We'll start with the sum. What is that calculated risk? Because that calculated risk is very much important for any, not only in business but in your studies also. Even तुम्ही घरून निघाला कॉलेजला पोहोचायचे, सो इन दॅट ड्युरिंग युअर ट्रॅव्हलिंग, whether it may be by your own two wheeler or maybe your private buses or private vehicles, so in everything there is a risk. How to tackle, how to control this risk, so that is what is that calculated risk. That part we have to study. बरं, मग आपण कॅल्क्युलेटेड रिस्क काय आहे ते बघू थोडक्यामध्ये आज. सो दॅट कॅल्क्युलेटेड रिस्क and how to take that calculated risk, that is very important. So taking a calculated risk is very much important for any business. कारण any businessman, any entrepreneur is a risk taking person. कारण इनिशियली तो बिझनेस सुरू करतोय by identifying some his own product, his own service. He has started some taking a risk. बरं, रिस्क घेतल्यानंतरच त्यांनी बिझनेस सुरू केला आहे ना. सो इनिशियली रिस्क इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, whether that is a manufacturing thing or whether it is service or whether that is a something retailer outlet. बरोबर, retailer outlet तिथं बघा, and that is a some glass is broken, that is a risk. बरोबर, so that risk can be anything at anywhere. बरोबर, तुम्ही not only in your manufacturing sector but also in service sector or also in trading sector also there are chances of taking a risk at any stage. बरोबर, so how to tackle that, how to handle that risk, so it is very much important. So what has happened at this store? Suppose there is a store is there,
any outlet is there, and at there is a some breakage of that glass, suppose. What is that? So there is a risk initially taken for that, suppose trading type of business. So that is very much important. Then taking a calculated risk. What is that? To understand the principle of taking a calculated risk. मग calculated risk घ्यायची त्याचं प्रिन्सिपल काय? बरोबर. अंडरस्टँडिंग दॅट वेईंग अप द रिस्क अँड द रिवॉर्ड्स ऑफ द न्यू बिझनेस. बरोबर. मग रिस्क किती घ्यायची, मला त्याच्यातून मला मिळणार काय रिवॉर्ड्स, काय रिटर्न काय मिळणार मला, नाही तर वर्स विदाउट एनी रिवॉर्ड्स यू कॅन टेक रिस्क. नो रिवॉर्ड्सच मिळणार नाही तर देर इज नो चान्सेस ऑफ टेकिंग अ रिस्क. So understanding the weighing of the risk and rewards of a new business. तुम्ही जो न्यू स्टार्टअप सुरू केलाय, जो न्यू बिझनेस सुरू केलाय, त्यातून तुम्हाला रिटर्न्स काय मिळणार आहे, रिवॉर्ड्स काय मिळणार आहे. बाय अंडरस्टँडिंग दॅट रिवॉर्ड्स यू हॅव टू टेक द calculated risk. बरोबर. विदाउट नो रिझन यू शुड नॉट गो फॉर दॅट रिस्क अदरवाइज. सो न्यू बिझनेस आयडिया, इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्रोसेस ऑफ जजिंग आउटकम व्हायबिलिटी ऑफ द स्टार्टअप. बरोबर. कारण इम्पॉर्टंट पार्ट आहे कुठल्याही प्रोसेससाठी, कुठल्या बिझनेससाठी. आउटकम काय, व्हायबिलिटी काय तुमची, कुठल्या कुठल्या स्टेजपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो, व्हॉट इज एक्झॅक्टली आउटकम. सो इन दॅट वे यू हॅव टू वे अप द रिस्क, रिस्क जी घ्यायची तुम्हाला. सो बाय अंडरस्टँडिंग युअर टोटल रिवॉर्ड्स, टोटल आउटकम, सो बाय दॅट वे यू हॅव टू कव्हर अप दॅट रिस्क फॅक्टर. सो आउटकम काय तुमच्या बिझनेससाठी, बाय अंडरस्टँडिंग दॅट आउटकम ओनली यू कॅन take the risk. So it is very much important to have that calculated risk at any stage. बरोबर. बिझनेसच्या कुठल्याही स्टेजला तुम्ही सुरुवात केल्यानंतर, मे बी ॲट मार्केटिंग, मे बी ॲट purchasing, suppose may be at production thing, maybe at quality. So there are many types of risk. So understanding the risk as well as rewards from the new business idea. तुम्ही जो स्टार्टअप सुरुवात करणार आहे, त्या नवीन स्टार्टअप पासून काय बिझनेस, कुठल्या प्रकारचं आउटकम आहे तुम्हाला मिळणार. दॅट आउटकम व्हायबिलिटी इज ऑल्सो अंडरस्टूड फॉर एव्हरीबडी. आउटकम काय तुम्हाला विचार न करता तुम्ही रिस्क घ्यायचा विचार केला, सो दॅट इज ऑफ नो यूज. बरोबर. कारण आधी काय आहे, तुम्हाला जे मिळणारं फळ आहे, बरोबर, तुम्हाला मिळणारं जे आउटपुट आहे, त्या आउटपुटचा विचार करून तुम्हाला किती रिस्क घ्यायची आणि कशा प्रकारे रिस्क घ्यायची याचा विचार पुढे करायचा आहे. So then only you have to take the calculated risk. नाही तर you can see that there is very less outcome. तुम्ही सुरू करताय काहीतरी, आउटकम खूप कमी इन ऑल, देन देर इज नो नीड ऑफ टेकिंग सच रिस्क. अशा प्रकारची रिस्क घेण्याची गरज नाही. यू शुड चेंज युअर वे ऑफ आयडिया ऑफ बिझनेस. बरोबर. मग अशा प्रकारे बिझनेस आयडिया तुम्हाला बरोबर चेंज करता आली पाहिजे. सो दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू चेंज द बिझनेस आयडिया इन दॅट कंडिशन. So taking a calculated risk is very much important for anybody. Then third is appreciate that seeing mistakes is a part of process of learning to succeed. आज अपयश ही यशाची पहिली पायरी असते. बरं. पण ती पायरी रिपीट नको व्हायला. बाय प्रोसेस ऑफ लर्निंग देर मे बी सम मिस्टेक्स ॲट इनिशियल स्टेज, बट दॅट शुड नॉट बी रिपीटेड अदरवाइज. बरं. appreciate that seeing mistake is a part of the process of learning. प्रोसेस ऑफ लर्निंग मध्ये मिस्टेक सुरुवातीला होत आहे, ठीक आहे, दॅट इज नो प्रॉब्लेम, बट इट शुड नॉट बी रिपीटेड. दॅट मिस्टेक्स मस्ट बी फॉर लर्निंग द न्यू फेज ऑफ द बिझनेस. बिझनेसमध्ये काहीतरी नवीन गोष्टी शिकायची तुम्हाला. इनिशियली यू कॅन मेक सम मिस्टेक्स नॉट व्हेरी मच. सो बाय इनिशियली यू कॅन टेक दॅट रिस्क अँड अप्रिशिएट द थिंग्स विच आर नोईंग विदाउट एनी अंडरस्टँडिंग. कधी कधी होत आहे काहीतरी, and there may be some mistake. So in that process of learning you can compromise that type of mistake. So appreciate that things. Okay. Then apply your knowledge of taking calculated risk to a business scenario. बिझनेस तुम्ही जो सुरू केलाय, तुम्ही जी स्टार्टअप सुरू करताय त्या स्टार्टअपसाठी, त्या बिझनेस सिनेरिओसाठी अप्लाय युअर नॉलेज ऑफ टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क. मग जी काय कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची त्या बिझनेससाठी, अप्लाय युअर नॉलेज. पूर्ण अभ्यास करून नुसतं रिस्क घ्यायला लावली सरांनी, म्हणजे जाऊन कुठेतरी उडी मारायची खड्ड्यामध्ये, असं काही नाही. दॅट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क इन टर्म्स ऑफ सम बिझनेस. किंवा काहीतरी प्रोसेस सुरू केली तुम्ही, काहीतरी मॅनेजमेंट सुरू केलं, काहीतरी सर्व्हिसिंग सेंटर सुरू केलं, यू हॅव टेकन सम मशीन्स
You have invested some lakhs of rupees, suppose, that is a risk. So apply your knowledge of taking a calculated risk. बरोबर, तुम्हाला सांगितलं मी बिझनेस आयडिया सेट केल्यानंतर त्या बिझनेस आयडिया जी तुम्ही सुरुवात करणार आहे स्टार्टअपची, त्या बिझनेससाठी फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू आयडेंटिफाय युअर कस्टमर, देन ओनली यू हॅव टू स्टार्ट युअर actual running of business. Without identifying customer, you could not start your business. There is maybe very risk. There are many more chances of failure otherwise. But before starting any business, you must identify your customer also. आणि एक कस्टमर नाही तुम्हाला विचार करायचा, you have to customer, you have to identify the number of customers at a time, so that if I told you that if plan A fails, तर कस्टमर एवर डिपेंड राहायचं नाही मला. प्लॅन ए फेल झाला तर आय मस्ट हॅव दॅट ऑप्शन ऑफ प्लॅन बी ऑल्सो विथ मी. सेपर साईडला काय माझ्याकडे प्लॅन बी रेडी पाहिजे. ठीक आहे, या साईडने बिझनेस मला करता नाही आला, then I will go for the second type of business also. So that is very much important to see that to plan B. बरोबर, प्लॅन बी सुद्धा आपला विचार करता आला पाहिजे. कारण प्लॅन बी काय असतो, दॅट इज अ ऑप्शन फॉर युअर कमिंग प्रॉब्लेम. बरोबर, काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून प्लॅन ए रेडी होत नाही तुमचा, प्लॅन ए नॉट फॉलोइंग ॲज पर रिक्वायरमेंट, सो देर इज नो प्रॉब्लेम. तुम्हाला पूर्ण स्टॉप व्हायचं तिथे नाही. दो दॅट प्लॅन ए इज नॉट रनिंग सक्सेसफुली, बट देर इज अ प्रोव्हिजन विथ यू. तुमच्याकडे काय आहे, त्या कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन काय तुम्ही प्लॅन बी ऑलरेडी रेडी ठेवलं होतं. ठीक आहे, मला जे मी मार्केट ठरवलं होतं तिथून ऑर्डर नाही मिळाली मला, बट आय ऑलरेडी डिसाइडेड द अदर मार्केट. बरोबर, मी काय 2 प्रॉडक्ट सपोज लॉन्च केले सुरुवातीला इनिशियली स्टार्टअप फेजमध्ये, but that A product is not having good market because of this pandemic condition, suppose. So at that time I must have that product B also. ठीक है, product A नहीं चल रहा तो I can take over the market with the product B also, for example. So that type of plan B must be with you for taking that calculated risk. So apply your knowledge of taking calculated risk to business scenario. And last is that analyze and evaluate a real life scenario. Analyze and evaluate a real life business scenario. Make reason, judgment and present appropriate conclusions. बरोबर, अनालाइज करायचे आणि इव्हॅल्युएट करायचे रिअल लाईफ बिझनेस सिनेरियो. बरोबर, तुम्हाला अनालाइज करता आलं पाहिजे, इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. काल आपण बघितलं का स्ट्रॅटेजी काय आहे, त्या बिझनेस स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, त्यामध्ये विजन काय कंपनीचं, बिझनेस कसं असेल, मिशन कसं असेल. बरोबर, तर त्याच्या आपण स्ट्रॅटेजी काय केलं, फॉर्म्युलेट केलं इनिशियल फेजला, त्यानंतर इम्प्लिमेंट पण केलं आपण आणि इव्हॅल्युएट केल्यानंतर कमी 4 वर्षानंतर कुठे असणार आहे, 5 वर्षानंतर कुठे असणार बिझनेसमध्ये. सो दॅट इज इव्हॅल्युएशन. तर त्याप्रमाणेच रिअल लाईफ बिझनेस सिनेरियो मला अनालाइज करायचा आणि इव्हॅल्युएट करायचा. त्यासाठी मेक रिझन, जजमेंट्स अँड प्रेझेंट अप्रोप्रिएट कन्क्लुजन्स. बरोबर, सो दॅट इज इन ऑल टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क. बरोबर, अशा प्रकारे कॅल्क्युलेटेड रिस्कचे काय आहे, हे नंबर ऑफ पॉईंट्स आहे. पहिला पॉईंट काय, प्रिन्सिपल ऑफ टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क. मूळ गरज काय, मूळ व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ दॅट टेकिंग अ रिस्क, ते लक्षात घ्या. देन अंडरस्टँड द वेईंग ऑफ द रिस्क अँड द रिवॉर्ड्स ऑफ अ न्यू बिझनेस आयडिया. बरोबर, तुमच्या रिस्कचा किती वेटेज आहे, व्हॉट इज द वेटेज ऑफ रिस्क. बरोबर, अँड व्हॉट इज द रिवॉर्ड्स ऑफ अ न्यू बिझनेस आयडिया. सो दॅट अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, as well as appreciate the seeing mistakes is a part of process of learning to succeed. बरोबर, इन द पार्ट ऑफ लर्निंग, प्रोसेस ऑफ लर्निंग जी सुरुवातीला स्टार्टअप मध्ये आहे तुमची, मग ती लर्निंग काय असं नाही व्हायला पाहिजे वर्षभर चालली 6 महिने. बरोबर, इट शुड बी इन द इनिशियल फर्स्ट मंथ और मे बी सेकंड थर्ड मंथ. सो दॅट इज अ प्रोसेस ऑफ लर्निंग. मग त्या प्रोसेस ऑफ लर्निंग मध्ये जे काय चुका होत आहे, जे काय मिस्टेक्स होत आहे, दॅट कॅन बी appreciated, that can be taken as a positive way. Bro, you can change that or you can learn something new from that, saying that it is a process of learning, a study for succeed. So appreciate that seeing a mistake is a part of learning. Then apply your knowledge of taking calculated risk into a business scenario. बरोबर, मग तुमचं स्वतःचं नॉलेज वापरायचं त्या ठिकाणी. त्यासाठी फॉर टेकिंग अ रिस्क, कॅल्क्युलेटेड रिस्क मला जी घ्यायची आहे त्या बिझनेस सिनेरियोमध्ये, बिझनेस कंडिशनमध्ये, त्यासाठी माझं नॉलेज मला वापरायचं आहे. आणि लास्टला काय करायचं, मला अनालाइज करायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं रिअल लाईफ बिझनेस सिनेरियो.
की मी रिस्क घेतल्यानंतर ऍक्च्युअली काय होणार आहे, बरोबर. व्हॉट आर द आउटकम्स, व्हॉट आर द नंबर ऑफ outcomes with me by following that risk. So that is also very much important. So in that way, for this different 5 points principle लक्षात घ्यायचे आहे. बिझनेस आयडिया आउटपुट किती, त्याच्यात तुम्हाला किती रिस्क मध्ये घेऊ शकतो मी, अजून किती आउटपुट मिळू शकतो मला, त्याचा बॅलन्स बघायचं मला. त्यानंतर काही बिझनेस मध्ये होणाऱ्या ज्या चुका आहे, बरोबर, त्या प्रोसेस ऑफ लर्निंग मध्ये मला त्या चुका त्याच्यातून शिकायचं मला प्रत्येक वेळेस. देन स्टुडंट आवाज येतो का माझा? हॅलो, एम आय ऑडिबल स्टुडंट्स? Yes, sir. ओके, देर इज सम इंटरनेट प्रॉब्लेम. बरं, आपण मग ह्या गोष्टी शिकतोय का बिझनेस मध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क का घ्यायची मला, वाय टू टेक अ कॅल्क्युलेटेड रिस्क अँड व्हॉट इज दॅट कॅल्क्युलेटेड रिस्क, त्याचा प्रिन्सिपल मला लक्षात द्यायचं आहे पुढे, बरं. देन आफ्टर टेकिंग दॅट कॅल्क्युलेटेड रिस्क आय मस्ट हॅव दॅट आउटपुट. माझ्याकडे त्याच्या बॅलन्स मला आउटपुट किती मिळणार आहे मला, जेवढी मी रिस्क घेतोय त्याच्या प्रपोर्शन मध्ये मला आउटपुट किती मिळणार आहे मला, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ आउटपुट इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ रिसोर्सेस, इन टर्म्स ऑफ मे बी ऑर्डर्स ऑल्सो. ते दोन्हीच असलं पाहिजे मला, नाही तर रिस्क मी 100% रिस्क घेतो आणि 5-10% मला आउटपुट मिळत नाही. अदरवाईज देर इज नो चान्स ऑफ टेकिंग सच रिस्क. त्यामुळे त्याला वर्ड काय वापरला, देर इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. Calculated risk means in the form of calculation. How much is the risk weightage? How much is the output? So that type in that scenario that is called as a calculated risk. But calculated risk काय आहे? It is very much important for smooth running of your business. तुम्ही बिझनेस मध्ये रिस्क घेण्याचा विचार नाही केला, so that is a very much means you are not in the, bro. So for that it is very much important to take the risk. So by taking some risk we can understand the different points. Now what is the risk, बरं. आता रिस्क म्हणजे काय थोडक्यात बघू आपण, बरं. रिस्क सगळ्यांना माहितीच ऍक्च्युअली नॉर्मली, बट इन टर्म्स ऑफ ऍक्च्युअल बिझनेस, तर बिझनेस मध्ये माझ्यासाठी रिस्क काय असणार आहे, चान्स ऑफ लॉस ऑर डॅमेज, बरोबर. मी जे काय मॅनेजमेंट सुरू केलं होतं त्या ठिकाणी मला रिस्क काय आहे, देर आर नंबर ऑफ रिस्क फॉर मी. सो दॅट नंबर ऑफ रिस्क आर आयदर चान्स ऑफ लॉस, बरोबर, काही लॉस होऊ शकतो, और मे बी सम डॅमेज, बरोबर. मॅनेज मध्ये काही डॅमेज झालं काय, बरोबर, काहीतरी आउटपुट काय आलं तुमचं, इट नॉट ॲज पर युअर रिक्वायर्ड क्वालिटी, इट्स नॉट ॲज पर कस्टमर्स रिक्वायरमेंट सपोज. So that might be chance of risk or chance of loss or damage, that is a risk. Then probability that something goes wrong leading to a loss, बरोबर. काही गोष्टी काय आल्या म्हणजे आपण जे अज्युम केलं होतं आपल्या अज्युम्शन प्रमाणे दे आर नॉट गोइंग ॲज पर अवर रिक्वायरमेंट, दॅट गोज रॉंग, which also leads a loss. Then when a hope for an outcome does not happen, बरोबर. ज्या गोष्टीचा आपण विचार केला होता, बरोबर, या पर्टिक्युलर आउटकम साठी विचार केला होता तुम्ही, तर पहिले 6 महिन्यात मला ऍटलिस्ट आय कॅन गेट नंबर ऑफ मिनिमम 10 ऑर्डर्स, कमीत कमी 10 ऑर्डर तरी मला मिळायला पाहिजे, बरोबर. पॉझिटिव्ह ऑर्डर्स, पॉझिटिव्ह कस्टमर, त्याला आपण पोटेन्शियल कस्टमर म्हणतो, 10 पोटेन्शियल कस्टमर आय कॅन ऍड, बट दॅट डझंट हॅपन ॲज पर माय रिक्वायरमेंट, दॅट इज अ रिस्क. सो इन ऑल there may be risk in terms of financial, in terms of some damage, probability of goes wrong, बरोबर. जे मी ठरवलं होतं तसं होत नाही, that is also risk. What I hope that is not outcome, that is the risk. In all that RISK risk is not only in terms of financial but also in terms of product wise also, there may be some damage, there may be some maintenance of some machine also, that is a risk in all calculated, बरोबर. So what could go wrong for the entrepreneur, बरोबर. मग टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला एक व्हायबल विचार करायचा, बरोबर. एक यू टू ऍडजस्ट विथ युअर बिझनेस आउटपुट. मग
कॅल्क्युलेट रिस्क घेताना काय गोष्टी चुकू शकतात, कुठल्या कुठल्या गोष्टी, जेणेकरून काय झालं दॅट इज नॉट सक्सेसफुली, बरं तो काय खाली फेल झालाय, खाली पडलं बघा, देर मे बी सम, बरं खाली बघा ते रिस्क काय दाखवते, ते साध्या दोरीवरून चालायचं फक्त, आणि देर आर व्हेरी मच डेंजर ॲट आउटसाइड, डाऊन साइड असो, खाली सुद्धा कधी रिस्क आहे बघा. दॅट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. देर इज ॲक्च्युअली मेनी रिस्क ॲक्च्युअली. सो इन दॅट मॅनर हाऊ टू बॅलन्स, बरं अशा प्रकारच्या रिस्कमध्ये मला कशा प्रकारे मॅनेज करता आलं पाहिजे, मला हाऊ टू व्हॉट कुड गो रॉंग फॉर द एंटरप्रिनर. बरं एंटरप्रिनर ॲज अ एंटरप्रिनर काय चूक, what will be my mistakes by taking such risk. So taking a calculated risk, what could go wrong for the any entrepreneur. बरं एंटरप्रिनर साठी काय चुकू शकतं, मग त्या गोष्टी आपण बघूया. बिझनेस विल फेल अँड लॉस इन्व्हेस्टमेंट. बिझनेस फेल होऊ शकतो आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा लॉस होऊ शकते. दॅट इज अ रिस्क. सो बिझनेस मे बी फेल और मे बी लॉस ऑफ इन्व्हेस्टमेंट इनिशियल स्टेजला. बरं असं काही होऊ शकतं. बरं सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटमध्ये मे बी सम फेल्युअर अकॉर, बट बाय टेकिंग दॅट मच रिस्क सुरुवातीला. बरं कारण बिझनेसमध्ये रिस्क असायलाच पाहिजे. बरं रिस्क नाही तर तो बिझनेसच नाही. मग बिझनेस फेल झाला, काही इन्व्हेस्टमेंट कमी आहे, बरं लॉस झालो मी, देन पॉसिबल व्हायबल फॉर डेप्स. मी काही जी गुंतवणूक केली होती तर तुम्हाला लायबिलिटी जी पाहिजे होती ती तेवढी मिळाली नाही मला. बरं आय कॅन हॅव दॅट ॲश्युरिटी अबाउट दॅट डेप्स. बरं पॉसिबल लायबल फॉर डेप्स. बरं अनलिमिटेड लायबिलिटी मला जी पाहिजे होती तशी मिळाली नाही मला. देन हार्डर टू फाइंड वर्क और स्टार्ट अगेन. काय झालं, पूर्ण इन्व्हेस्टमेंट माझी पूर्ण लॉस झालं, पूर्ण बिझनेस माझा हे झालं. आता देर इज व्हेरी हार्ड टू फाइंड स्टार्ट अगेन. हो मला परत सुरुवात करणार होतं ना, इट इज नॉट सो इझी. सो इट इज व्हेरी हार्ड अँड स्टिग्मा ऑफ फेल्युअर. दॅट टाइप ऑफ फेल्युअर में आपण, सो दॅट फेल्युअर मे बी इन टर्म्स ऑफ your either product or either business failure. So in that way काय चुकू शकतो तुम्ही बिझनेस घेताना, बिझनेस करताना ॲज अ एंटरप्रिनर, दॅट मे बी बिझनेस लॉस, मे बी इन्व्हेस्टमेंट तुमची पूर्ण लॉस होऊ शकते. मग अशा लॉस कंडिशनमध्ये तुम्हाला परत स्टार्ट करणं इट इज नॉट सो इझी. So by taking some स्टार्टअप, बरोबर मला परत इथं नवीन सुरुवात करायची नव्याने, त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगतो मी. माझ्याकडे एक बुक आहे, इडली आर्किड आणि मी. हॅलो स्टुडंट्स, आय एम ऑडिबल? आवाज येतोय ना माझा? तर ट्राय टू अंडरस्टँड दॅट हो, इडली हो. आर्किड आणि मी. ओके. तर विठ्ठल कामत जे, बरं हॉटेलियर, बरं विठ्ठल कामत त्यांचं बुक आहे, त्यांनी लिहिलेलं ॲज अ मोटिवेशन फॉर एनी एंटरप्रिनर ॲज अ स्टार्टअप पॉईंट. मग त्यांच्या इडली आर्किड आणि मी असं बुकचं नाव आहे त्या. तर बुकमध्ये काय त्यांनी म्हटलंय, तर त्यांचं एक उदाहरण आहे. इन दॅट वन एक्झाम्पल मीन्स त्यांच्या भावाने, त्यांचं मला वाटतं कोण सक्का का सावत्र भाऊ होता, त्यांनी एकदा काय केलं, त्यांना पूर्ण बिझनेसमधून बेदखल केलं होतं. त्यांची जी काय वर्षाची जी प्रॉफिट होतं तो, त्याच्यामधून ते काय झालं, ते डायरेक्टली ॲट नो वेअर, कुठंच नव्हते. त्यांना असं वाटलं होतं का आपल्याकडे आता आत्महत्याचा एकच पर्याय आहे. बरं त्यांच्या बुकमध्ये लिहिलेली एक छोटी स्टोरी थोडक्यात सांगतो मी. आय डोंट नो सांगितली तुम्हाला माहिती नाही, पण लक्षात घ्या. तर इडली आर्किड आणि मी जे विठ्ठल कामत त्यांच्या हॉटेल्स बघा ग्रुप आहे. कामत ग्रुपचे आपण बऱ्याच ठिकाणी हायवेला हॉटेल बघतो बघा कामत. बरं तर कामत ग्रुपचा जो विठ्ठल कामत आहे, ही इज अन इंजिनियर ॲक्च्युली. बरं स्वतः ते एक इंजिनियर आहे. आणि त्यांच्या वडिलांचं मला वाटतं मुंबईमध्ये एका ठिकाणी छोटं रेस्टॉरंट होतं बरं सुरुवातीला इनिशियली. आणि वडिलांचं रेस्टॉरंट असताना त्यांनी असं पुढे ठेवलं की आपल्याला सुद्धा बिझनेस वाढवायचा आहे. मग आर्किड जे आहे, आर्किड इट इज अ इंटरनॅशनल हॉटेल, ज्या हॉटेलला जगामध्ये बेस्ट इको हॉटेल, म्हणजे इको पर्यावरणाचा समतोल साधून त्यांनी हॉटेल तयार केलं आहे. त्याच्यातलं बेस्ट इकोटेल हॉटेल असं प्राईज मिळालं आहे जगामध्ये त्या ऑर्किड हॉटेलला. बरोबर मला वाटतं मुंबईला कुठेतरी एअरपोर्टच्या ठिकाणी आहे ते ऑर्किड हॉटेल. तर बेस्ट म्हणजे पर्यावरणाचा समतोल साधून बेस्ट इको अशा प्रकारचं हॉटेल त्यांनी तयार केलं आहे. मग त्या बुकमध्ये त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या भावाने त्यांना जेव्हा पूर्ण बिझनेसमधून बेदखल केलं, दे आर ॲट व्हेरी म्हणजे टॉपमध्ये असताना ते पूर्ण झिरोला आले होते तेव्हा. तेव्हा त्यांना असं वाटलं होतं का आता आपण कुठल्या परिस्थितीत आपण, दे आर इन व्हेरी मच रिस्क, त्यांना आत्महत्या करायची वाटली. मग ते जस्ट त्यांचा एक मित्र होता, उद्योजक होता असाच एक, बरोबर सेम लेवलचा. त्याला भेटण्यासाठी ते का
मल्टी स्टोरेज ऑफिस मुंबईला गेले होते. तर दॅट फ्रेंड इज समवॉट बिझी इन हिज मीटिंग्स. त्यांनी बाहेर खिडकीमध्ये उभं राहून, बरं, मोठी बिल्डिंग होती ती मुंबई सारख्या ठिकाणी, हाय स्टोरेज बिल्डिंग. त्या खिडकीतून बाहेर जस्ट बघत होते ते मी. मग बघत असताना त्यांना असं दिसलं समोर, बघत असताना त्यांना समोर असं दिसलं का समोरच्या अशाच मल्टी स्टोरी बिल्डिंगला नाही का, समोरचा एक पेंटर काय करतोय, तो पेंटर कुठल्याही प्रकारचा सेफ्टी बेल्ट न लावता बाय टेकिंग अ हाय रिस्क त्याला बाहेरून त्या बिल्डिंगला पेंट करतोय. तो सीन त्यांच्या डोळ्यात क्षणभर त्यांच्या डोळ्यामध्ये बसला. त्यांची नजर तिथे गेली. बरं, ते स्वतः एका हाय स्टोरी बिल्डिंग मध्ये खिडकीत उभे होते. तर त्या लेवलची समोरची जी बिल्डिंग होती, मल्टी स्टोरी बिल्डिंग, बॉम्बे लाईक एरिया, बॉम्बेमध्ये आपण बघितलं बरेचसे मोठे मोठे मल्टी स्टोरी बिल्डिंग आहे. तर त्या ठिकाणी तो अशी मल्टी स्टोरी बिल्डिंग बाहेरच्या साईडने तो पेंटर विदाउट टेकिंग एनी सेफ्टी बेल्ट और लाईक सपोर्ट, जस्ट एक सपोर्ट धरल्या हाताने, बरं, आणि त्यांनी पेंटिंग करतो इझिली. तर दॅट सिनेरिओ चेंज इज माइंड. त्यांनी ते बघितलं. दॅट रिस्क टेकन बाय दॅट पेंटर, दॅट इज व्हेरी स्मॉल इन्सिडेंट. ते काय खूप मोठी सांगण्यासारखी गोष्ट नाही ऍक्च्युली, पण तो छोटासा गोष्ट त्यांना प्रेरणा देऊन गेला. बरं, त्या काही वेळा त्याची मित्राची मीटिंग संपली, त्यांना भेटले ते. त्यांनी सांगितलं कामात सरांनी त्यांना, तर मी कुठल्या विचाराने आता आलो होतो, 2 मिनिटापूर्वी काहीतरी सीन बघितला मी. त्यांचं मन पूर्ण चेंज झालं होतं, माइंड इज डायव्हर्टेड अगेन. त्यांनी जो त्यांच्या आधी मनात विचार आला आत्महत्येचा, त्यांनी तो पूर्ण मित्राला बोलू दाखवला. मित्राबरोबर नारळ पाणी वगैरे पिले ते, आणि त्यानंतर त्यांच्या मनात काय तयार झालं, बरं. त्यानंतर कशा प्रकारे ते स्टार्ट अगेन, तो पॉईंट खूप महत्वाचा, हार्डर टू फाइंड वर्क और स्टार्ट अगेन. कारण रिस्क मध्ये काय अशा प्रकारे लॉस झाल्यानंतर इट इज व्हेरी मच हार्डर टू स्टार्ट अगेन. कारण मी जे काही इन्व्हेस्टमेंट केली समजा स्टार्टअपसाठी, मी कुठल्या तरी अनवॉन्टेड थिंगमुळे आय मीन लॉस सपोज व्हायला नको ऍक्च्युली कधी असं, पण लॉस झाला माझा. बट हाऊ टू स्टार्ट अगेन, मला सुरुवात कशी करायची परत शून्यातून. मग तेव्हा ते कामा सरांनी त्या छोट्या इन्सिडेंटमध्ये त्यांनी विचार केला, तर काहीच नाही आपण. मग त्यांनी परत कशी जोमाने सुरुवात केली, कशा प्रकारे हॉटेल्स, जे ऑर्किड हॉटेल्सचं ऑलरेडी काम चालू होतं प्रोजेक्ट, ऑर्किड हॉटेलसाठी बरेचसे कर्ज त्यांच्यावर झाले ते. तरी कशा प्रकारे ते काही फाइंडिंग दिस डिफिकल्टी, नंबर ऑफ डिफिकल्टी त्यांनी हळूहळू टेक ओव्हर करत कशा प्रकारे ते ऑर्किड हॉटेल पूर्ण केलं. आणि त्या ऑर्किड हॉटेलचं तुम्हाला सांगितलं ओपनिंगसाठी त्यांनी ओबेरा हॉटेलचे जे मालक आहे, ओबेरा आहे, बरं, तुम्हाला सांगितली ती छोटी छोटी मला आठवतं. ओबेरा हॉटेलच्या मालकाला त्यांनी ओपनिंगसाठी बोललं होतं. आणि त्याच ओबेरा हॉटेलचं जेव्हा लहानपणी ते साईट चालू होती त्यांची, साईटवर जाऊन त्यांनी सांगितलं होतं कामा सरांनी. त्यांनी विचारलं होतं त्यांना काय पाहिजे तुम्हाला, तर कुछ नाही म्हणे, माझं मी विठ्ठल कामात आहे म्हणे, माझ्या वडिलांचं असं हॉटेल आहे छोटं, काय चाहतोय. त्यांना वाटलं काहीतरी साईटवर सुपरवायझर वगैरे असेल. ते काय म्हटलं त्यांना, ओबेरा सरांना, की मैं आपसे भी बडा हॉटेलियर बनना चाहता हूँ. बरं, ओबेरा सरांना ते खूप वर्षापूर्वी काय म्हटलं, ते जस्ट इंजिनिअरिंग झालं त्यांचं आणि जे जॉब काय बघत होते, तर त्यांनी त्यांना त्यांच्या साईटवर जाऊन काय ओबेरा सरांच्या, की मैं आपसे भी बडा हॉटेलियर बनना चाहता हूँ. तर त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं होतं बाय फाइंडिंग दॅट विजन, फाइंडिंग दॅट मिशन इन करिअर. बरं, करिअरमधलं गोल त्यांनी ध्येय निश्चित ठेवून त्यांनी ते अचीव्ह केलं होतं. मग ते अचीव्ह झाल्यानंतर त्या ऑर्किड हॉटेलच्या ओपनिंगसाठी त्यांनी त्याच ओबेरा सरांना बोललं होतं. ते ओबेरा सरांकडून त्यांनी ते रिबन त्यांच्यातून कट केली ती. त्यांनी सुद्धा तेव्हा म्हटलं होतं, यू आर थ्रेट टू अस. बरं, तुम्ही आमच्यासाठी काय आहे, बिकॉज दे आर बोथ इन द सेम हॉटेलियर इंडस्ट्री. बरं, जे एक्झिक्युटिव्ह जे लक्झरी हॉटेल्स असतात ते सेम फील्डमध्ये ते. सो इन दॅट वे मग मला बिझनेसमध्ये कुठल्या प्रकारे लॉस झाला तरी मला स्टार्ट कशा प्रकारे करायचं आहे, दॅट स्टार्ट अगेन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर एनी बिझनेस. सो फॉर दॅट यू हॅव टू टेक दॅट कॅल्क्युलेटेड रिस्क. सो देन वाय आर स्टार्टअप्स रिस्की. बरोबर, कुठल्या स्टार्टअप कुठली गोष्ट का रिस्की असते, बिकॉज हाय रेट ऑफ बिझनेस फेल्युअर फॉर स्टार्टअप्स. बरोबर, सध्या काय आलंय, बरोबर, स्टार्टअप्सचे बरेचसे उदाहरणं आपल्याला दिसतील डोळ्यासमोर. ड्यू टू दिस पॅन्डेमिक कंडिशन वी कॅन सी दॅट मेनी मोर न्यू थिंग्स आर स्टार्टेड. बरोबर, त्यातल्या प्रत्येक गोष्ट सक्सेसफुल होते असं काही नाही, आणि अनसक्सेसफुल पण प्रत्येक गोष्ट होते असं काही नाही. सम थिंग्स आर गोइंग टू मच स्टेडी अँड व्हेरी इव्हनली. बरोबर, मग त्याच्यामध्ये काय होतं, आता जे पॅन्डेमिकमुळे काय आलंय, ड्यू टू सम मोर दॅन 1 इयर वी आर इन समवट डिफरंट सिच्युएशन. बरोबर, ज्याप्रमाणे आम्ही पूर्वी म्हणायचो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ प्रिव्हियसली, त्याप्रमाणे आता काय म्हणायला लागणार आपल्याला, कोरोना पूर्वीचा काळ आणि कोरोना नंतरचा काळ, हे दोन्ही कालांतरात काय आलं, खूप जमीन आसमानचा फरक झाला. बरोबर, आपण बघतो आपली इंडियाची जीडीपी सुद्धा वी आर इट मायनस सपोज लेवल. मग हा जो काही मोठा डिफरन्स झाला आहे, बिकॉज ऑफ दॅट देर आर मेनी फेल्युअर्स फॉर स्टार्टअप. स्टार्टअप जे छोटे मोठे उद्योग होते ते खूप सारे ऑलमोस्ट दे आर इन द, बरोबर, लॉस, पूर्ण लॉस डोळ्यासमोर कुठल्या प्रकारचं
पूर्ण काही जिथं नाही. इव्हन बिझनेस वाला जायंट्स लाईक कोकोला गेट दॅट रॉंग समटाइम्स. बरं, कधी कधी काय होतं, कोकोला सारखं मोठा बिझनेसमॅन आहे किंवा मोठं ब्रँड आहे, त्यांच्यासाठी सुद्धा कधी कधी काय होतं, देर इज सम नो ब्लँक सीन असतं काहीतरी समोर, पुढे काही दिसत नाही कुठे जायचं आपल्याला. सो दॅट सिच्युएशन मे ऑकर्स फॉर एनीबडी. सो डिफिकल्ट टू टेस्ट अ न्यू बिझनेस आयडिया विदाउट ट्रेडिंग. बरं, कुठलाही न्यू बिझनेस मला आयडिया त्याची ट्रेडिंग न करता चालू करणं, इट इज नॉट सो इझी, इट इज व्हेरी डिफिकल्ट. इझी टू बी ओव्हर ऑप्टिमिस्टिक इन द बिझनेस प्लॅन. बरं, आशावादी असणं खूप नक्की चांगलं आहे, पण ओव्हर ऑप्टिमिस्टिक इज नॉट सो इझी. बरं, इझी जरी असलं तरी नसलं पाहिजे, आशावादी असायला पाहिजे माणसाने, पण ते ऑप्टिमिस्टिकला काही रिझन असले पाहिजे. तर कशा प्रकारे मी तो ऑप्टिमिस्टिक माझं पूर्ण करणार आहे, माझं आशावाद जो आहे माझा, जे पूर्ण जायचं आहे त्या मार्गावर, तशा प्रकारे माझे ते प्लॅन्स पूर्ण करणार आहे, तशा प्रकारचं प्लॅन माझ्याकडे रेडी पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह रिस्पॉन्स इज ऑफन ॲग्रेसिव्ह. बरोबर, तुमचा जो कॉम्पिटिटर असतो तो सुद्धा काही शांत बसलेला नसतो. बरोबर, इज ऑल्सो हॅव्हिंग सम ॲग्रेसिव्ह रिस्पॉन्स. मग तो सुद्धा आपल्याला बॅलन्स, त्याला सुद्धा आपल्याला टॅकल करताना त्याची सवय पाहिजे आपल्याकडे, तशा प्रकारची सिस्टीम रेडी पाहिजे आपल्याकडं. कॉम्पिटिटरने जरी आपल्यासाठी काहीतरी नवीन ऑब्स्टेकल तयार केले, काही नवीन प्रोडक्ट लॉन्च केले माझ्या बिझनेसच्या, that is not good for my business suppose, but that type of aggressive response I must be tackle. Yeah, that is the these are the risk for any businessman in startup condition. Easy to underestimate the effort and persistence required to be successful. मग अंडरएस्टिमेट हो न होता कुठे, बरं, एफर्टला अंडरएस्टिमेट न करता, अंडरएस्टिमेट द एफर्ट अँड पर्सिस्टन्स रिक्वायर्ड टू बी सक्सेसफुल. मग ती चिकाटी पाहिजे माझ्याकडं. बरोबर, ठीक आहे, पहिले महिन्याभरात लॉस झाला, पुढचे 3 महिने माझ्याकडे लॉस झाला, ठीक आहे, आय हॅव स्टार्टेड सम न्यू थिंग. बरोबर, त्यांनी सांगितलं, बघा चांडक सर आहे, सुनील चांडक मला म्हणतो मी, उद्योग वर्धिनीचे, त्यांनी सांगितलं, सुरुवातीला त्यांनी ऑफिस सुरू केलं, त्यांनी गव्हर्नमेंट स्वतःची नोकरी होती. बरं, लक्षात घ्या नीट, स्वतःचा गव्हर्नमेंटचा उद्योग होता, स्वतःचा गव्हर्नमेंटचा बिझनेस होता त्यांच्याकडे, सॉरी गव्हर्नमेंटची नोकरी होती त्यांच्याकडे स्वतःची. बरं, क्लास 1 ऑफिसरची पोस्ट होती त्यांच्याकडे, आणि साधारण त्या काळात, जुन्या काळात 16,000 रुपये खूप पोस्ट आहे. 16,000 रुपये एवढं पेमेंट होतं गव्हर्नमेंटकडून. बरं, सरकारी, आणि दे हॅव्हिंग मेनी फॅसिलिटीज. तुम्हाला माहिती, सरकारी नोकरी कधी पण चांगली असते, शिपाई जरी असली तरी. मग अशा प्रकारची क्लास 1 ऑफिसरची पोस्ट असताना त्यांनी ती सोडली का, बाय टेकिंग सम विजन. मग बिझनेस सुरू केल्यानंतर अशा प्रकारच्या काही लिस्ट त्यांच्या जवळ समजल्या. त्यांचं जे ऑफिस होतं भाड्याचं, समजा 16,000 रुपये त्यांना पेमेंट होतं महिन्याला, तेवढंच 16,000चं भाडं असलेली एक त्यांनी जागा घेतली भाड्याने सुरुवातीला बिझनेससाठी. मग काही दिवसानंतर, पहिल्या वर्षभरात त्यांना काय वाटलं, तर त्या तिथं आलेलं लाईट बिल होतं काहीतरी 1,600 रुपये. ते 1,600 रुपये लाईट बिल भरण्यासाठी तो त्यांच्याकडे पैसे नव्हते. तरी त्यांनी चिकाटी सोडली का, ती त्यांचं पर्सिस्टन्स सोडलं का त्यांनी, नाही. बरं, दे ॲडेड टू देअर गोल, देअर विजन. त्यांनी जे गोल ठरवलं, त्यांनी जे विजन ठरवलं, ते त्यांनी एक डोळ्यात कायमस्वरूपी डोळ्यात साठवलेलं होतं. त्याच्यापासून ते दूर कधी झाले का, नाही झाले. जरी त्यांना वाटलं की ठीक आहे, आज लाईट बिल भरायला पैसे नाही आज, बरं, आज आपल्याला ती भाड्याची जागा होती बदलायला लागते काहीतरी कारणामुळे, बिकॉज ऑफ सम रिझन त्यांना ती जागा पण बदलायला लागली काही वेळात. पण पुढे त्यांना चित्र काही दिसत नव्हतं का पुढे काय असणार आहे. बट त्यांनी पर्सिस्टन्स सोडली, चिकाटी सोडली त्यांची, नाही. कारण फॉर सक्सेसफुल दॅट पर्सिस्टन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर एनीबडी. सो दॅट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. मग टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क, देर आर मेन रिझन्स स्टार्टअप फेल. बरोबर, मग कॅल्क्युलेटेड रिस्क घेताना काय, कुठल्या कुठल्या गोष्टी आहे ज्या स्टार्टअप फेल होतं बऱ्याच ठिकाणी. इनसफिशियंट कस्टमर डिमांड, सुरुवातीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, बरेचसे बिझनेस, बरेचसे स्टार्टअप फेल होतं. दॅट इज बिकॉज ऑफ दिस मेन अँड फर्स्ट रिझन, दॅट इज इनसफिशियंट कस्टमर डिमांड. बरोबर, कारण कॉम्पिटिशनमध्ये बघतो आपण, कुठलाही बिझनेस आहे त्यासाठी काय, देर आर 100 नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स. कॉम्पिटिटर काय एकच नसतो आपल्याला. बरोबर, मार्केटमध्ये बघा तुम्ही, देर आर एन नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स. सो मग त्यामुळे काय होतं, देर आर नॉट सो मच ऑर्डर्स फॉर एव्हरीबडी. प्रत्येकाकडे काय ऑर्डर्स आहेत असं काही नाही. मग दॅट लॅक्स युअर ओन ऑर्डर, तुमची ऑर्डर काय होतं, कमी होतं कधी कधी. दॅट इज अ पुअर मार्केट रिसर्च अँड अनरिअलिस्टिक प्लॅन. मग त्या ऑर्डर तुमच्या कमी असण्याचं कारण काय, मार्केट रिसर्च तुम्ही केलाच नाही ॲक्च्युली. पुअर मार्केट रिसर्च, यू आर नॉट रिसर्च युअर मार्केट व्हेरी क्लिअरली. तुमच्या लॉन्च करण्याचे जे प्रॉडक्ट आहे त्यासाठी तुम्हाला मार्केट रिसर्च करणं खूप महत्त्वाचं असतं. फक्त एक कस्टमर आयडेंटिफाय करून तुम्ही मार्केट सुरू केलं असं नको आहे. पण ते एक कस्टमर जरी आला, आत्ता माझ्याकडे आहे, पण माझं मार्केट रिसर्च काय सांगतो, ते एक कस्टमर टॅप केलं, एक कस्टमर मी फुलफिल केलं, बाय सॅटिस्फाईंग वन कस्टमर ही कॅन ॲड मी नंबर ऑफ कस्टमर्स. अशा प्रकारचं मार्केट रिसर्च झालेलं आहे माझं. पण मी मार्केट रिसर्च करताना जर फेल झालो, इफ दॅट मार्केट रिसर्च इज नॉट ॲज पर रिक्वायर्ड, दॅट इज नॉट गुड.
then that customer demand may be insufficient in future. And तुमचा प्लॅन कसा होता, इट इज नॉट रिअलिस्टिक प्लॅन. बिझनेसचा प्लॅन काय आहे, दॅट इज नॉट सो रिअलिस्टिक प्लॅन. दॅट वे ऑल्सो यू कॅन फाइंड गुड कस्टमर्स. आणि महत्वाचं पॉईंट काय, कॉम्पिटिटिव्ह रिस्पॉन्स. एक्झाम्पल काय, प्राइस कट्स और एक्स्ट्रा प्रमोशन्स. आणि कॉम्पिटिटिव्ह जी रिस्पॉन्स आहे, कॉम्पिटिटिव्हने काय केली, आम्ही प्राइस लॉन्च केली मार्केटमध्ये, त्याच्याशी त्यांनी त्यांची कस्टमरची प्राइस प्रॉडक्टची चॉईस केली, त्यांनी कमी करून टाकली, डिस्काउंट दिले त्यांनी बरोबर. प्रमोशन त्यांनी हाय प्रमोशन दिले बरोबर. मग प्रमोशन्स, कॉम्पिटिटिव्ह दिलेले, प्राइस कटिंग, या सगळ्या गोष्टी मला टॅकल करता आल्या पाहिजे बरोबर फॉर स्टार्टअप. हे सगळं फेल का होतं स्टार्टअप, बिकॉज ऑफ दिस नंबर ऑफ रिझन्स. देन सेकंड इज गुड आयडिया बट पुअर एक्झिक्युशन. काल पण आपण बघितलं होतं का स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे माझं, तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स माय फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजी अँड सेकंड इज ॲक्शन प्लॅनिंग. मला जी फॉर्म्युलेट केली स्ट्रॅटेजी ती मला ॲक्शनमध्ये घ्यायची. आय हॅव टू इम्प्लिमेंट दॅट स्ट्रॅटेजी. पण मी इम्प्लिमेंटेशन नीट नाही केलं, स्ट्रॅटेजी मी चांगली तयार केली, but if I am failing in that implementation, if I am failing in that actual action, then also there is a chances of startup fail. So wrong people, poor management, as well as growth is too quick, poor trading or too slow. बरोबर. तुम्ही खूप मोठी उडी मारायचा प्रयत्न केला आणि खूप फास्ट तुम्ही उडी मारली पण नंतर काय आलं, इनिशियली खूप पहिले महिन्यात चांगलं ग्रो केलं तुम्ही अँड खूप स्लो तुम्ही बिझनेस केला. आयदर बोथ कंडिशन्स कॅन बी हॅपन. देन फेल्युअर टू मॅनेज कॅश फ्लो. म्हणजे असं म्हणतात बिझनेसमध्ये काय आहे, देर मे बी गुड कॅश फ्लो. म्हणजे जे रोजचं जे चलनी भांडवल असतं, म्हणजे काय असतं, देर इज सम फिक्स कॅपिटल. कुठल्या बिझनेससाठी काय फिक्स कॅपिटल असतं अँड देर इज अ वर्किंग कॅपिटल. बरं, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तुमचे रोजचे दैनंदिन जे खर्च आहे बरं, असं आपण घरात बघतो, रोजचं भाजीपाला झालं, रोजचं काही दूध वगैरे लागणार आहे, हे सगळं दॅट इज द वर्किंग कॅपिटल फॉर एनी हाऊस. सिमिलरली फॉर बिझनेस ऑल्सो तुम्हाला कॅश फ्लो असला पाहिजे. नाही तर काय, एकच ऑर्डर केली मी, त्या ऑर्डरचं पेमेंट मध्ये 6 महिने झालं, वर्ष आलंच नाही अजून. सो आय एम नॉट हॅव्हिंग दॅट कॅश फ्लो प्रॉपरली. मग फेल्युअर टू मॅनेज कॅश फ्लो, सो दीज आर द अगेन रिझन फॉर स्टार्टअप फेलिंग. देन एक्सटर्नल शॉक्स. बरोबर, एक्सटर्नल काय शॉक झाले, क्रेडिट क्रंच, ऑइल प्राइसेस. बरोबर, आत्ताही आपण बघतो पेट्रोल डिझेल प्राइसेस आर मोर दॅन ₹100 फॉर पेट्रोल सपोज, और इवन एडिबल ऑइल, आपण घरी जे खाद्य ते खातो बरोबर, मे बी शुगर और मे बी ग्राउंडनट, त्याच्या प्राइसेस सुद्धा मे बी ऑफ डबल ऑलमोस्ट. बरोबर, वर्षभरात काय आलंय, मे बी दॅट इज ऑलमोस्ट ₹150 or ₹160 पर लिटर. सो दॅट इज द ऑइल प्राइसेस. सो दॅट इज अ एक्सटर्नल शॉक. हा काय, इकॉनॉमिकली चेंज झालंय मग मार्केटमध्ये. इवन legal, social and technological changes are something there. So that may all these things, they are the reasons for any startup failure. So in that way you have to bear with that by taking that risk for managing such external reasons. Then so taking a calculated risk is just a U-turn. मग तुम्ही टर्न झाले आणि युअर स्टार्टेड. सो दॅट वे तुम्हाला तयार पाहिजे, यू टर्न अँड 10 minutes. बरोबर, मग तुम्ही तयार होत आहे, ती जी रिस्क आली होती, रेड्युसिंग द रिस्क, तुम्ही लगेच तयार होता आलं पाहिजे. तुम्हाला अप्लाय युअर नॉलेज ऑफ टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क टू बिझनेस सिनेरिओ. बरोबर, मग बिझनेस सिनेरिओमध्ये जो काही प्रॉब्लेम तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय, तो प्रॉब्लेम ओव्हरकम करता आला पाहिजे तुम्हाला. यू कॅन इझिली एबल टू टॅकल दॅट प्रॉब्लेम. सो टेकिंग अ टर्न अगेन, जो काय प्रॉब्लेम आला होता तो तुम्ही प्रॉब्लेम धरून बसायचं नाही आयुष्यभर. ठीक आहे यार, बिझनेस सुरू केला तर मी परत पहिले सामान्य प्रॉब्लेम आला मला, त्यामुळे संपलो मी असं, आणि परत मी स्टॉप केलं. दॅट इज नॉट अ टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क. यू मस्ट टर्न अगेन. बरोबर, तुम्हाला काही वेळ घ्या, थोडं थांबा, ठीक आहे, बट अगेन यू हॅव टू टेक टर्न. बरोबर, रिसेट जे म्हणतो आपण, काही प्रॉब्लेम आला, काही सिस्टम फेल्युअर झाला, बट अगेन यू कॅन रिस्टार्ट युअर रिसेट युअर इनिंग. सेकंड इनिंग तुम्हाला चालू करता आली पाहिजे बाय टेकिंग अ टर्न. पण नाही तर असं नाही का, फेल्युअर झालं, बिझनेस फेल्युअर झालं आणि मी लॉस झालो, परत मी काहीच नाही केलं पुढं. दॅट इज नॉट अ गुड मोटिवेशन फॉर एनीबडी. कारण तुम्हाला सांगितलं मी, त्या कामाचं उदाहरण दिलं, विठ्ठल कामाचं. एका स्टेजला काय, त्यांच्या भावांना त्यांच्या संपत्तीची पूर्ण बेदखल केलं होतं, त्यामुळं ते एका टॉपच्या पोस्टमध्ये शून्यामध्ये आले होते. तरीही पण त्या कंडिशनमध्ये त्यांनी, जेव्हा त्यांच्या मनात विचार आला आत्महत्येचा, अशा कंडिशनमधून त्यांनी परत भरारी घेतली आणि अगेन दे आर टॉप ॲट दॅट
बरं, ऑर्किड हॉटेलचं जगामध्ये त्यांना प्राईज मिळालं होतं बेस्ट एक हॉटेल, म्हणजे पर्यावरणाचा सांभाळ करून त्यांनी पूर्ण एक हॉटेल बांधलं तिथे. तर त्या कॅटेगरीमध्ये ते जगात त्यांना प्राईज मिळालं होतं ऑर्किड हॉटेलला. तर व्हॉट आर द थिंग्स बरोबर, टेकिंग अ टर्न इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. दॅट इज इन शॉर्ट बाय कॅल्क्युलेटेड रिस्क. मग कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्हाला परत भरारी मारता आली पाहिजे त्याच्या वर्गाची, बरोबर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फॉर एनी बिझनेस. टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क, काय असते ती रिस्क नक्की? मग परत एकदा बघू. रिस्क दॅट हॅज बीन गिवन थॉटफुल कन्सिडरेशन. बरोबर, कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय असतं? मला आय मस्ट हॅव दॅट कॅल्क्युलेशन इन माय माइंड. पहिले 6 महिन्यात माझा असा प्रकारे प्लॅन ए चालला नाही, तर प्लॅन बी काय माझ्याकडे, प्लॅन बी पण चालला नाही, तर प्लॅन सी काय माझ्याकडे, व्हॉट आर द अदर ऑप्शन्स विथ मी. बरोबर, माझ्याकडे कोणी स्टँड बाय मित्र पण आहे का जो माझ्याबरोबर अगेन आय कॅन टेक हिज सपोर्ट, त्याला पार्टनरशिप करून मी परत मला जो लॉस झाला तो मी टेक ओव्हर करून मी आय कॅन सस्टेन माय बिझनेस. बरोबर, सो दॅट इज अ रिस्क. मग ती काय घ्यायची? इट हॅज बीन गिव्हन अ थॉटफुल कन्सिडरेशन. बरोबर, त्याला काय मला एक थॉटफुल कन्सिडरेशन करायचं आहे. अँड फॉर विच द पोटेन्शियल कॉस्ट, कशासाठी? फॉर विच द पोटेन्शियल कॉस्ट अँड पोटेन्शियल बेनिफिट्स हॅव बीन वेटेड अँड कन्सिडर्ड. बरोबर, मला लागणारी जी खर्च आहे, पोटेन्शियल कॉस्ट आहे बिझनेससाठी, आणि मिळणारा जो प्रॉफिट आहे माझा पोटेन्शियल बेनिफिट, त्याचं बॅलन्स करता आलं पाहिजे, ते कन्सिडर करता आलं पाहिजे मला. बरोबर, त्याला मला थॉटफुल कन्सिडरेशन द्यायचं. दॅट इज अ बिझनेस रिस्क. बरोबर, मी बिझनेस करताना तुझं रिस्कचा विचार करतोय. मग मी लावलेलं काय मूळ भांडवल आहे, बरोबर, पोटेन्शियल कॉस्ट आहे माझी, मिळणारा जो प्रॉफिट आहे, त्याच्यातला मिळणारे बेनिफिट्स आहे, ते दोन्हीचं मला सांगायला घालता आली पाहिजे. दोन्ही गोष्टीचं मला बॅलन्स करता आलं पाहिजे. तर असं नाही व्हायला पाहिजे की माझी कॉस्ट खूप वरती येते, मला मिळणारा बेनिफिट खूप खाली आहे, आय मीन लॉस ऑलवेज. बरोबर, तशा प्रकारचं कन्सिडरेशन नेहमीच काय होतं, दॅट इज अ व्हेरी रिस्की फॉर एनी बिझनेस. मग मला थॉटफुल कन्सिडरेशन द्यायचं आहे, हाऊ टू मेक बॅलन्स इन बिटवीन दिस कॉस्ट अँड बेनिफिट. बरोबर, मिळणारं प्रॉफिट आणि मिळणारी लागणारा तो खर्च आहे, त्यामध्ये मला बॅलन्स करता आला पाहिजे इन दॅट कॅल्क्युलेटेड रिस्क. So rewards of enterprise, that rewards may be financial in terms of profit, in terms of dividend, or maybe in terms of capital growth, just like this different currencies. So that is a financial enterprise, financial rewards for any business, or that rewards may be in terms of satisfaction, maybe in terms of control, maybe in terms of contribution to society something. So that is a your rewards of enterprise, your profit of business may be something financial or maybe something non-financial. Both things you have to consider, because understanding that weighing up the risks and rewards of a new business idea is an important part of process of judging outcome viability. बरोबर, तुम्हाला स्टार्टअप सुरू करताना त्याचं सक्सेस, तुम्ही घेणारी रिस्क, तुम्हाला मिळणारा प्रॉफिट, दोन्हीची सांगड घालून तुम्ही किती दिवस व्हायबल राहू शकता टू स्टार्टअप दॅट. बरोबर, तुम्हाला मिळणारा प्रॉफिट कसं आहे फायनान्शियल ॲज वेल एज नॉन फायनान्शियल प्रॉफिट काय आहे, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. मग फायनान्शियल रिवॉर्ड काय काय होतं त्याच्यामध्ये? प्रॉफिट युजली रिइन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस इन द अर्ली इयर्स. बरोबर, तुम्हाला मिळणारा प्रॉफिट काय आहे, पुढच्या काळात अजून तुम्हाला तो प्रॉफिट वाढण्यासाठी मिळालेलं प्रॉफिट काय तुम्हाला लगेच हे नाही करायचं, इन्व्हेस्टमेंट त्याची झाली पाहिजे. बरं, 100 रुपये मला प्रॉफिट मिळाला, त्यातले परत 50 रुपये परत मी अजून बिझनेस एक्सपेन्शन मध्ये लावले पाहिजे. नाही तर 100 रुपये प्रॉफिट केला आणि मी तो लगेच खर्च केला काहीतरी, मला फक्त मी लावलेलं भांडवल, म्हणजे लावलेलं जे भांडवल होतं मूळ, तेवढ्याच्या बिझनेस चालला, तो बिझनेस ग्रो होणार का? नाही. तो मिळालेला फायनान्स मला परत तो इन्व्हेस्ट करता आला पाहिजे फॉर माय ग्रोईंग माय बिझनेस. मग युजली रिइन्व्हेस्टेड, मला ते परत रिइन्व्हेस्ट करता आलं पाहिजे इन द बिझनेस अर्ली इयर्स. म्हणजे प्रॉफिट मिळतोय म्हणलं मी तो माझा बिझनेस तेवढाच ठेवला, मी प्रॉफिट माझा खर्च करतोय, इन दॅट आय नॉट ग्रोईंग अदरवाईज. मला मिळालेला प्रॉफिट मला विचार करायचा, मला तो किती यूज करायचा माझ्यासाठी, आणि त्याला किती मला परत रिइन्व्हेस्ट करायचं आहे माय ऑन बिझनेस. बरोबर, त्यातले 25% मी फक्त यूज करणार प्रॉफिटमधले, आणि उरले 75% अगेन आय हॅव टू रिइन्व्हेस्ट इट, देन ओनली आय कॅन ग्रोईंग सुरुवातीच्या वर्षांमध्ये. बरोबर, त्यानंतर डिव्हिडंड्स, टेकिंग प्रॉफिट्स अँड कॅश आउट ऑफ द बिझनेस. बरोबर, त्यातला डिव्हिडंड्स मला घेता आला पाहिजे काहीतरी प्रॉपर मॅनर प्रमाणे. कॅपिटल ग्रोथ, मी लावणारं जे मूळ भांडवल आहे त्याची व्हॅल्यू मला वाढवता आली पाहिजे बिझनेसमध्ये. बरोबर, दॅट इज युअर. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर एनी ग्रो ऑफ द बिझनेस. देन नॉन फायनान्शियल रिवॉर्ड आपण बघितलं वरती. नॉन फायनान्शियल रिवॉर्ड मध्ये काय काय येतं? सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. मी बिझनेस सुरू केलाय, माझ्याकडे तेवढं समाधान आहे. बरोबर, जरी मी सुरुवातीला 3 महिने 6 महिने मी काही ग्रो करू शकलो नाही, बट आय एम हॅव्हिंग दॅट सॅटिस्फॅक्शन, दॅट इज ऑल्सो नॉन फायनान्शियल रिवॉर्ड फॉर एनिथिंग.
देन बिल्डिंग समथिंग, काहीतरी तुम्ही स्वतः बिल्ड केलंय, स्वतःचं मार्केट सिनेरिओ म्हणा, मार्केट एक रेपो म्हणा, बरोबर, मार्केटमध्ये काहीतरी तुम्ही तुमचं स्वतःचं क्रेडिट डेव्हलप केलंय, बिल्ड केलंय. बिईंग इन कंट्रोल, आणि तुमचा बिझनेस कसा कंट्रोलमध्ये, एनिवे यू आर इन प्रॉफिट और एनिवे इन युअर कंट्रोलिंग युअर बिझनेस. So being in control, that is also non-financial reward. And making that first sale, बरोबर, जरी तुमचं पहिला सेल केला तुम्ही, प्रॉफिट मिळाला नाही तुम्हाला, बट दॅट इज अ नॉन फायनान्शियल रिवॉर्ड फॉर यू. ओपनिंग अ न्यू लोकेशन, ऑलरेडी सध्या नाशिकमध्ये सुरुवात केली बिझनेसची, बट यू आर स्टार्टेड इन अदर डिस्ट्रिक्ट ऑल्सो, इन अदर नियरबाय सिटी ऑल्सो, दॅट इज ऑल्सो नॉन फायनान्शियल रिवॉर्ड. इन एम्प्लॉईंग मोर पीपल, सुरुवातीला चालू करताना बिझनेस तुम्ही एकट्याने चालू केला होता, पण हळूहळू जसं बिझनेस तुमचा वाढला, तुमचे 2 मित्र जॉईन झाले, त्याला तुमचा तिसरा मित्र जॉईन झाला. सो एम्प्लॉईंग युअर मोर पीपल, number of people are employing one by one more. Then getting an industry award or good publicity, बरोबर, तुमच्या कामामध्ये काय केलं तुम्ही, इंडस्ट्री अवॉर्ड पण मिळाला तुम्हाला, आणि पब्लिसिटी चांगली झाली तुमची, मार्केटमध्ये काय तुम्ही चांगलं नाव कमवलंय, यू अर्न अ गुड नेम इन द मार्केट, बरोबर, दॅट इज ऑल्सो नॉन फायनान्शियल रिवॉर्ड. देन गेटिंग ग्रेट फीडबॅक फ्रॉम कस्टमर्स, कस्टमरला तुम्हाला चांगला फीडबॅक दिला, युअर नेम इज गुड इन मार्केट, that is also non-financial reward for you, any business. So in that way, by considering this financial as well as non-financial business rewards, you can understand your business growth. तुम्हाला business growth तुम्हाला लक्षात आली पाहिजे one by one. So that is one of the good example of any businessman, Steve Jobs. Hello students, am I audible? So in this way students, आज आपण रिस्क काय, कॅल्क्युलेटेड रिस्क का घ्यायची बिझनेस साठी, and how it is important for any business, that part we have studied today, बरोबर.